नाही, मी काय म्हणतो, आरोप जे होत असेल त्याची चौकशी व्हावी. त्यांनी आरोप केले म्हणून त्याची चौकशी होऊ नये असं मी म्हणणार नाही. त्यांच्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं जरांगेच्या मागे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर समाज आज महाराष्ट्र उभा आहे, तर त्यांच्या भूमिकेला महत्त्व आहेच ना. त्यामुळे त्यांनी जी भूमिका मांडली त्याची चौकशी झाली पाहिजे असं मला सुस्पष्टपणे वाटतं. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही वाशीला त्यांच्यावर गुलाल घेतला आणि नंतर 8 दिवसातच त्यांना उपोषणाला का बसावं लागलं याचा विचार झाला पाहिजे. सरकार कुठेतरी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करते. त्याच्यातला मग 1-2 माणूस ज्याच्यात मागे कोणी शक्ती नाही, ताकद नाही असे लोक उभे करायचे आणि हे आंदोलन दाबण्याचं. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तर आदर केलाच पाहिजे. परंतु ज्या पद्धतीने वाशीमध्ये गुलाल उधळण्यात आला आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश जो आहे तो सरकारकडनं देण्यात आला आणि तुमच्याकडनं देखील विशेष अधिवेशनामध्ये 4 महत्त्वाचे मुद्दे पत्रात देण्यात आले की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती सरकारने स्पष्ट करण्यात यावी आणि त्याच भूमिकेच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून उपोषण करतात आहे. सरकार कुठेतरी अपयशी ठरतंय का त्या सगळ्या भूमिका मांडण्यामध्ये? हे पण सगळे सोयरेचं सरकारने जे मोठा शो केला ना वाशीला, तर हा चुकीचाच होता. कारण ऑलरेडी आताच्या घडीला सुद्धा प्रचलित नियमानुसार, कायद्यानुसार 5 सगळे सोयऱ्यांचं जर आयडेंटिफिकेशन कास्टचं दिलं तर त्याला काय सर्टिफिकेट मिळतंच आहे. त्याला काय नवीन सरकारने काय मोठे दिवे लावले अशातला थोडी भाग आहे. कारण आताही अशा पद्धतीनं प्रमाणपत्र 5 नातेवाईकाचं दिलं तर मिळतं कुणबीचं. पण सरकारने असं दाखवलं की आम्ही काहीतरी नवीन केलं, मोठं केलं, काही केलं, काहीच केलेलं नाही आहे. सरकारने याच्यात जुनाच जो नियम आहे तोच पुन्हा एकदा दाखवलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक मराठा समाजामध्ये सुद्धा याविषयी रोष आहे. फडणवीसांवर टीका केल्यानंतर लगेच त्यांचे पक्षातले लोक जे आहेत ते बोलायला लागलेले आपल्याला पाहायला मिळतं. प्रसाद लाड म्हणतात की मराठा समाजावरती फडणवीसांचे उपकार आहे. त्यांनी 2 वेळेस खरं तर मराठा आरक्षण समाजाला दिलेलं आहे, मराठा समाजाला, आणि दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे सुपारी घेतल्याप्रमाणे बोलतात असं त्यांचं म्हणणं. मला वाटतं उपकार कोण केले उपकार? मराठा समाजावर काय उपकार केले? 16% आधी दिलं होतं पृथ्वीराज बाबांच्या सरकारच्या काळात, नंतर 13%. काय उपकार होतं का? ते काय मराठा समाजाला थोडी दिलं होतं. तुम्ही मराठा याच्यात प्रवर्गात थोडी दिलंच नव्हतं. आता 16 झालं, 13 झालं, आता 10 झालं. काय उपकार केले? उपकाराची भाषा करू नये. मराठा समाज सुद्धा या सगळ्या संदर्भात त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या त्या काळात उभा होता आणि उपकाराची भाषा कोणीही विशेषतः भारतीय जनता पार्टी तर मुळीच करू नये. मग एवढे उपकार केले तर का टिकवलं नाही तुम्ही? तेच वकील होते ना, सरकार तुमचं होतं. आता धनगराचं आरक्षण गेलं होतं कोर्टात, का बोलत नाही तुम्ही त्याच्याविषयी? आणि म्हणून मला असं वाटतं उपकाराची भाषा नाही. राज्यकर्ते जे असतात, शासनकर्ते असतात, त्यांची जबाबदारी असते. ती उपकार थोडी करत असतात जनतेवर. ते खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे अंबादास दानवे.